हेच म्हणजे राष्ट्रभक्ती नाही आहे. हे आपण करतो आहोत ते या सगळ्या पॅट्रियट्सचं स्मरण करतो आहोत. आणि हे स्मरण कशासाठी की आम्हाला याची जाणीव राहू देत की तुम्ही तुमचं बलिदान दिलं म्हणून आमचा जन्म स्वातंत्र्यात झालेला आहे. या स्वातंत्र्याची किंमत तुम्ही दिली आहे म्हणून आमचा जन्म स्वातंत्र्यात झाला आहे. अनेकांनी आपली बुद्धी वापरली म्हणून आजच्या सुखसोयी आम्हाला मिळत आहेत. हे जे आमचं जीवन आहे आज, हा जो आमचा आजचा देश आहे हा अनेक हातांनी घडलेला आहे. सैनिकांनी या देशाचं रक्षण केलेलं आहे. मग तो अब्दुल हमीद असो का विक्रम बात्रा असो, ह्या लोकांनी आपल्या देशाचं रक्षण केलेलं आहे. म्हणून आपला देश सीमेवर हे जागे असतात. म्हणून आपण इकडे निवांतपणाने शिकू शकतो, असे संस्कार शिबिर अटेंड करू शकतो. तर खरं म्हटलं तर संस्कार ही काही द्यायची गोष्ट आहे का हो? चमच्याने जसं आपण काहीतरी देतो, काहीतरी खाऊ देतो किंवा एखादी स्वीट देतो, काही चमच्याने देतो, अशी ही संस्कार ही द्यायची गोष्ट असते का? संस्कार ही द्यायची गोष्ट नाही आहे मित्रांनो. संस्कार हे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला वागणाऱ्या मोठ्या लोकांच्याकडून आपोआप मिळत असतात. शिक्षकांच्याकडून, तुमच्या पॅरेंट्सकडून जसे ते वागतात तसे तुम्ही त्या गोष्टी तुम्ही बरोबर उचलून घेता आणि त्याप्रमाणे तुम्ही वागत असता. मग ह्या पॅट्रियट्सचं आपण जे स्मरण करतो ते यासाठीच की यांनी देशासाठी फार मोठी किंमत मोजली आहे. म्हणून या देशात आमचा जन्म झाला, आम्ही सुखनई व शिकतो आहोत, मोठे होतो आहोत, नोकरी करतो आहोत. ह्याला भगतसिंग की जय किंवा महात्मा गांधी की जय हे राष्ट्रप्रेम नाही. त्यांची आठवण ठेवणं, त्यांच्या मार्गावर चालणं, ज्या वेळेस गरज पडेल तेव्हा राष्ट्र सर्वोपरी मानणं हे राष्ट्रप्रेम आहे. माझं काय चाललंय, तुझं घर पडतंय ना, किंवा तुझ्या बहिणीला त्रास होतोय, ती माझी तर बहीण नाहीये ना, माझ्या बहिणीला त्रास होईल तेव्हा मी बघेन, हा जर तुम्ही विचार करून एखाद्या मुलीला त्रास होत असताना कट मारून निघून गेले की माझा काही संबंध नाही आहे, एखाद्या मुलीला त्रास होतोय, आपण पाहतो की नाही, पिक्चरमध्ये पाहतो, 1000-1500 लोक असतात भोवती जमा झालेले आणि एखादा गुंड हा त्रास देत असतो एखाद्या फॅमिलीला म्हणा, एखाद्या मुलीला म्हणा, एखाद्या मुलाला म्हणा, कोणालाही त्रास देणाऱ्याला काही मुलं मुली वगैरे असा फार भेद नसतो. 1000 लोक पाहतात, तो एकटा असतो पण कोणाची ताकद नाही होत. मग ही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे का? मग आपण पण त्यांना इतके घाबरून राहतो की आपण फक्त आपला जीव वाचवतो. मग असं जर असेल, उद्या तुमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा बाकीच्यांनी तुम्हाला का मदत करावी? ही जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जिम्मेदारी आहे, आपली ही जिम्मेदारी आहे, हे वाटणं हे विचार करणाऱ्या माणसाला जमतं. विचार करत जर नसलो आपण तर आपण नक्कीच कट मारून निघून जाऊ आणि जेव्हा हीच वेळ आपल्यावर येईल तेव्हा बाकीचे सुद्धा असेच कट मारून निघून जातील आणि आपण कपाळाला हात लावून नुसता रडत बसू. मग हे आदर्श नागरिक म्हणजे काय? आत्ता माझ्या आधी मॅडमचं भाषण झालं, त्या मला नक्की माहिती नाही, कायद्याविषयक बोलल्या असं मला त्या पत्रिकेमध्ये, पण हा कायदा कोणता आहे, घरगुती म्हणजे हिंसेबाबत आहे का कोणत्या कायद्याबद्दल बोलले हे मला नक्की माहिती नाही. पण आपण जर कायद्याचं पालन करायला लागलो, आपण सगळेजण जर कायद्याचं पालन करायला लागलो तर ती राष्ट्रभक्ती आहे. जर आपण कायद्याचं पालन करायला लागलो तर ती राष्ट्रभक्ती आहे. तर राष्ट्र निर्मितीमध्ये प्रत्येकाला काही सीमेवर जाऊन लढावं लागत नाही. ज्याने त्याने स्वतःचं काम अत्यंत प्रामाणिकपणाने केलं तर आपण आपली प्रगती तर करतोच, समाजाची प्रगती करतो आणि पर्यायाने देशाची प्रगती करतो. आत्ताच्या क्षणाला तुमचं काम काय आहे? तुमचं काम आहे अभ्यास करणं. तुमचं काम आहे जो विषय आपल्याला दिलेला आहे तो शिकणं.
तुमचं आणि तुमच्या शिक्षकांचं काम आहे की जे पुस्तकं तुम्हाला सिलॅबसला लावलेले आहेत, या पुस्तकांचं प्रत्यक्ष जीवनाशी, या पुस्तकांचा किंवा पुस्तकातल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडून दाखवणं हे तुमच्या शिक्षकांचं आणि तुमचं काम आहे. प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणाने केलं. तुम्ही जर छान वाचलं, लिहिलं, परीक्षेमध्ये जाताना कॉपी करायची गरज नाही. परीक्षेमध्ये बसून कॉपी आणि मग कॉपी मला करू देत नाहीत म्हणून मग त्या मास्तरला मारणे किंवा मास्तरच्या नावाने ओरडणे किंवा शेजारच्या मित्राशी डील करणे की बाबा रे तू मला हा पेपर दाखव, या सगळ्याची काही गरजच नाही ना. या सगळ्याची काही गरज नाही. तुमचं काम आहे या मिनिटाला अभ्यास करणं, कारण घरची जिम्मेदारी घ्यायला, तुमचं खाणं पिणं बघायला, तुमचं बाकीचे कपडा लत्ता बघायला, ज्या काही आपल्या गरजा असतात ह्या सगळ्या बघायला तुमचे आई वडील आहेत. त्यामुळे फर्स्ट क्लासपैकी फक्त अभ्यास करायचा आहे आणि पुढे 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 जात राहायचं आहे. आता कष्ट केले तर पुढचं आयुष्य सुखाचं आहे. आता जर तुम्ही ऐश केली तर पुढचं आयुष्य कष्टाचं आहे. कष्ट करावे लागतात. देअर इज नो शॉर्टकट ॲज सच. शॉर्टकट टू सक्सेस. देअर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. मग काय करायचं आहे हे जर ठरवायचं असेल तर आपल्याला विचार करता आला पाहिजे. आदर्श नागरिकाचं पहिलं काय म्हणतात त्याला, त्याची पहिली ओळख आहे की तो व्यवस्थित विचार करू शकतो. प्रत्येकजण, आपला भारत देश कसा आहे की या भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. मग हे अनेक धर्माचे, अनेक विचारांचे, त्यांची संस्कृती वेगळे, त्यांचे पोशाख वेगळे आहेत, त्यांचं खाणंपिणं वेगळं आहे. हे जी सगळी विविधतेने नटलेली संस्कृती म्हणून आपण फार अभिमानाने सांगत असतो, या सगळ्या संस्कृतीचा आदर करणं याला म्हणतात आदर्श नागरिक. असं नाही आहे की माझा धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे, तुझा कनिष्ठ आहे, किंवा हा देश माझा आहे, तुला इथे राहायला जागा नाही, कोणी कुठेही जाणार नाही. प्रत्येक जणांनी एकमेकांशी जर समजुतीने वागलं, जर सहकार्याने वागलं तर तो देश अतिशय पुढे जाऊ शकतो. आणि ही आपली जिम्मेदारी आहे. ही आपली. मग आपण काय काय बोललो आता की आपण कायदा पाळला पाहिजे, आपण देश सर्वोपरी मानला पाहिजे, आपण आपली सामाजिक जिम्मेदारी ओळखली पाहिजे. सामाजिक जिम्मेदारी हा फार मोठा अवघड शब्द वाटतो. कायदे पाळणं हा फार मोठा अवघड शब्द वाटतो. कायदे पाळायचे म्हणजे काय करायचं, साधं बघा ना. साधं तुम्ही, मला काय वाटतं एका छोट्याशा गोष्टीपासून जरी सुरुवात केली, सिग्नल्स आहेत, सिग्नलचे लाईट आहेत, हेल्मेट आहेत, ज्याने तुमचंही संरक्षण होईल. एकमेकांचा आदर करणं आहे, एकमेकांना घालून पाडून न बोलता, भांडणं न करता सहकार्याने राहणं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण करायला लागलो ना, आणि प्रत्येकजण, आता आपल्याला सांगितलेलं की प्लास्टिक वापरू नका, सांगितलेलं ना, प्लास्टिकनी जागा, जमीन मरते. तुम्ही म्हणताल जमीन कशी मरते म्हणजे काय होतं माहिती आहे, तिथे कोणत्याही प्रकारचं झाड उगवत नाही. जमिनीला सुद्धा ऑक्सिजनची गरज असते, पाण्याची गरज असते. मग ह्या जमिनीमध्ये प्लास्टिक गेलं की तेवढी जागाही मरते, तिथे ऑक्सिजन मिळत नाही, न पाणी मिळत नाही. प्लास्टिक वापरू नका हे सरकार सांगतं, पाळतो का आपण? किती जण पाळतात? पाळत असताल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पाळत असताल तर आनंदाची गोष्ट आहे. पाळत नसताल तर इथून पुढे पाळायला शिका. तो तर घेतो प्लास्टिकची बॅग, मग मला घ्यायला काय हरकत आहे? प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आपण आपल्यापासून करायची आहे. तर बाकीचं जग गोष्टी बाकीचं कोण काय करतं हे मला माहिती नाही. आपण ठरवायचं आहे की मला कसं वागायचं आहे, मला प्लास्टिक वापरायचं आहे किंवा वापरायचं नाही. माझ्या घरात झाड आहे ते जगवायचं आहे का जगवायचं नाही. मोठं झाड आहे ज्याच्यावर 10 पाखरांचे घरटे असू शकतात, हे झाड ठेवायचं आहे का तोडायचं आहे. छोटे बारके डिवायडरवरचे झाडं कोणत्याही प्रकारचा पाऊस अट्रॅक्ट करू शकत नाहीत. मोठी झाडं आपण तोडून टाकतो आणि बापरे किती गरमी आहे, बापरे किती ऊन आहे, दरवर्षी ऊन वाढायला लागले,
वर्षी ऊन, अरे का नाही वाढणार? वाढणारच ना. बरं, तुम्हाला कूलर विलर तरी आहेत, AC आहेत, होय की नाही? पाखरांना काय? त्यांच्यासाठी पाण्याची एक वाटी आणि तांदूळाचे 4 दाणे ठेवले की संपली का आपली जिम्मेदारी? ते सुद्धा प्रत्येकजण ठेवत नाही. त्यांनी घर कुठे बांधायचं? त्यांची कम्युनिटी कुठे नांदेल ह्याचा विचार करणार कोण? याचा विचार करणं हे आदर्श नागरिकाचं कर्तव्य आहे. हेच आदर्श नागरिकत्व आहे की जे आपण स्वतःही आनंदाने राहू शकतं आणि इतरांना सुद्धा अतिशय आनंदाने राहायला अलाव करतं, परवानगी देतं किंवा त्यांच्या आनंदात ढवळाढवळ करत नाही. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण पाहिलं, तुम्ही पाहिलं की कायदे पाळले पाहिजेत, पॅट्रिऑटिझम पाहिजे. अजून काय पाहिजे रे आदर्श नागरिकासाठी? तुम्ही सांगा. हां, मानसिकता. काय म्हणाला? मानसिकता पाहिजे. मग करेक्ट उत्तर आहे, अगदी करेक्ट उत्तर आहे की आदर्श नागरिकत्वासाठी मानसिकता पाहिजे. पण म्हणजे काय पाहिजे? मानसिकता पाहिजे म्हणजे काय पाहिजे? म्हणजे असं पाहिजे, हां, माणुसकी आणि मानसिकता ही या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. माणुसकीने एकमेकांशी वागलं पाहिजे, ही गोष्ट पण अगदी बरोबर आहे. मानसिकता पाहिजे म्हणजे काय? तू सांगणार का रे ज्याने हे उत्तर दिलं? नाही. मानसिकता पाहिजे म्हणजे काय? इच्छा पाहिजे. इच्छा पाहिजे. सांगायचंय का? सांग ना, उभं राहा. मला इथनं माझ्या डोळ्यावर प्रकाश येतो. मला तुम्ही दिसत नाही. कोणाला सांगायचंय ते? हा, बरं, ठीक आहे. मानसिकता पाहिजे म्हणजे इच्छा पाहिजे की मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, ही इच्छा पाहिजे. म्हणजे पुन्हा फिरून आपण येतो आहोत ते सॉक्रेटिसच्या विचारावरच येतो आहोत की हा विचार आपल्याला करता आला पाहिजे की योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे, आणि योग्य मार्गाने आपल्याला चालता आलं तर आपण निदान आपलं आयुष्य आदर्श विदर्श जाऊ द्या, पण आपलं आयुष्य अतिशय सुखाने आणि समाधानाने जगू शकतो. जेव्हा आपण आपलं आयुष्य समाधानाने आणि सुखाने जगतो ना, तेव्हा आपला शेजारी सुद्धा तसंच जगतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ना की माणसं एकमेकांशी कॉम्पिटिशन करतात, मत्सर करतात, हेवे दावे करतात, ह्या माणसाचा स्वभाव असतोच, तो प्रत्येकामध्ये असतोच. राग असतो, एखाद्याबद्दल विशेष प्रेम असतं, खूप राग असतो, मत्सर असतो, रागावं, ह्या सगळ्या भावना माणसाच्या बेसिक भावना आहेत आणि ह्या असतातच. पण मग आपण माणूस का आहोत? तो जे म्हणाला ते, ह्या भावनांना कंट्रोल करण्याची आपली मानसिकता असली पाहिजे. आपण जर ह्यांना सगळ्यांना कंट्रोल केलं तर आपण बाकीच्या जनावरांच्या पासून वेगळे आहोत आणि मग आपण माणूस आहोत. हे राष्ट्र बनतं कसं हो? राष्ट्र काही नद्या पहाड ह्याचं नसतं. राष्ट्र बनतं ते लोकांच्या राष्ट्रीयतेच्या भावनेतून. म्हणजे त्या भूखंडावर, भूखंड तर असतोच एक, त्या भूखंडावरती प्रेम करणाऱ्या लोकांचा जो गट, संस्कृती वेगळी असेल, मग जेव्हा संकट येतात त्या भूखंडावरती, त्या जमिनीवर, त्यावेळेस एक होऊन लढणारे जे लोक असतात त्या लोकांच्या पासून हे राष्ट्र बनतं. आणि मग हा आपला देश आहे ही कल्पना जन्माला येते. आणि मग ही आपला देश, ही आपली संस्कृती, हे आपलं कल्चर, ही आपली माणसं, हे आपले शेजारी आणि हे आपले घरातले लोक, हे सगळं सांभाळण्याची मानसिकता निर्माण होते माणसाच्या मनामध्ये आणि तिथून तो आदर्श नागरिक बनायला सुरुवात होतो. मग एकमेकांना सहकार्य करत जर आपण पुढे जात, ते सुद्धा आदर्श नागरिकत्वाचं ती पण एक ओळख आहे. आदर्श नागरिक कशाला म्हणायचं? जो एकमेकांना सहकार्य करतो तो आदर्श नागरिक.
जात धर्म या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जो मतदान करतो तो आदर्श नागरिक. मतदानाच्या दिवशी सुट्टी समजून निघून जातो आणि नंतर वर्षभर आपल्या लीडरच्या नावाने ओरडतो. त्याच्या ओरडण्याला काहीही अर्थ नसतो. विचारपूर्वक जो तुमच्याकडे लोकशाही, आपल्याकडे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मतदानाचं फार महत्त्व असतं. विचारपूर्वक जो आपलं मत देतो, मतदान करतो तो आदर्श नागरिक. देशाने घालून दिलेले कायदे कानून जो पाळतो तो आदर्श नागरिक. जो एकमेकांच्या बद्दल आदर ठेवतो तो आदर्श नागरिक. आणि जो एकमेकांच्या बद्दल प्रेम किंवा सहानुभूतीची भावना बाळगतो, मला जगायचा अधिकार आहे तसा त्यालाही जगायचा अधिकार आहे हे समजतो, तो आदर्श नागरिक. फार काही अवघड नाही आहे, फार काही अवघड नाही आहे. फक्त कसं असतं, अनेक वेळेला तुमच्या वयाच्या पोरांना असं वाटतं की तुम्ही मित्रांच्या मध्ये असता, एखादा कोणीतरी थोडासा मार्गावरून ढळत असतो आणि आपल्याला त्याची फार क्रेज असते, थोडंसं त्या पद्धतीने जाण्याची वगैरे अशी क्रेज असते. आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही कोण काय करतं बघूया, तो तसा वागतोय ना, मी पण तसाच वागणार. तसं नाही आहे. पुन्हा पहिल्याच मुद्द्यावर येते मी. जेव्हा आपल्याला विचार करायला येतं, जेव्हा आपण विचार करू शकतो, तेव्हा योग्य अयोग्य विचार करतो. आणि ही आदर्श नागरिकत्वाची पहिली पायरी आहे. मला वाटतं तुम्हाला फारसं बोर न करता बऱ्याच काही गोष्टी आपण बोललोत, आपण चर्चा केली, तुम्ही पण पार्टिसिपेट केलं. थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी हिअर.